शेतकरी बंधू भगिनींनो, शेतीमध्ये आधी पुरुषांचीच मक्तेदारी होती, पण हळूहळू शेतात स्त्रियांनी काम करायला सुरुवात केली आणि शेतीसोबतच बचत गटामार्फत वेगवेगळे उद्योग करून ग्रामीण भागातील स्त्री जेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहायला लागली, तेव्हा या ग्रामीण भागातील चेहरा मोहरा थोडा बदलला. आधीची अशिक्षित निराधार असलेली स्त्री आता सक्षम झालेली आहे आणि अत्यंत आत्मविश्वासाने ती बाहेरची कामं, बँकेची कामं, आपल्या बचत गटामार्फत चालणाऱ्या उद्योगाची कामं करत असते. आणि अशा अनेक महिलांना आपण आपल्या कार्यक्रमामधून मुलाखतीसाठी बोलवत असतो. आज उमेद अभियानाअंतर्गत उद्योग सखी म्हणून काम करणाऱ्या ज्या भगिनी आपल्यासोबत आलेल्या आहेत, त्यांचं नाव आहे प्रियंका काळे. मारई पाटण, तालुका जिवती इथून आलेल्या या ताई आपल्या या उमेद अभियानाअंतर्गत होणाऱ्या प्रवासाबद्दल आणि त्यांनी केलेल्या प्रगतीबद्दल आज मुलाखतीमधून आपल्याला सांगणार आहेत. प्रियंका ताई, नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद मॅम. प्रियंका ताई, किती वर्षापासून तुम्ही उमेद अभियानामध्ये जोडलेले आहात? मला जोडून उमेद अभियानामध्ये 5 वर्ष झालेलं मॅम. अच्छा, त्याआधी तुम्ही शेती करत होता? त्याआधी मी शेती करत होते. किती एकर शेती आहे तुमच्याकडे? 5 एकर शेती आहे माझ्याकडे. काय काय पिकवता मग? अगोदर जेव्हा आम्ही करत होतो काम तेव्हा फक्त कापूस पिकत होतो. हा. त्याच्यानंतर आता जेव्हापासून उमेद अभियानामध्ये आम्ही जोडलो तेव्हापासून मग कृषी सखी लागल्या. त्यानंतर सरांनी मार्गदर्शन केले की नवीन कोणतं पीक घ्यायचं आपण. आता ह्याच्यानंतर आम्ही कापूस घेतो, हरभरा घेतो, त्यानंतर मुंगफली घेतो. अच्छा. हरभरा, मका. उमेद अभियानामध्ये कसा तुम्ही प्रवेश केला? उमेद अभियान आमचं 2016 मध्ये चालू झालेलं. तेव्हा माझं नवीनच लग्न झालं होतं. त्यानंतर मग वर्धेने ताई ते येत होत्या घरी की ताई तुम्ही घ्या, शिकलेला आहात तुम्ही, घ्या मीटिंग मध्ये घ्या तुम्ही, गटामध्ये झाले तर तुमचा भरपूर फायदा आहे. परंतु घरचे कसे आता होऊ देत नव्हते, तेव्हा नवीनच होते लग्न झालं तेव्हा. त्यानंतर माझ्या मिस्टरांनी म्हणले की होऊ द्या, झालं तर चांगली गोष्ट आहे. मग तेव्हा म्हणजे कसं परिस्थिती पण खूप गंभीर होती ज्यावेळेस जुळलो होतो त्यावेळेस. त्यामुळे बचत जमा करण्याची पण माझी स्थिती नव्हती, गरीब परिस्थिती होती. मग त्यासाठी घरचे पण नको म्हणत होते. त्यानंतर मग मी जुळल्याच्या नंतर मग एक गट तयार झाला आमच्या गावामध्ये. 10 गट झाल्याच्या नंतर एक ग्रामसंघ तयार झाला. ग्रामसंघाच्या नंतर आमच्या प्रभागामध्ये एक प्रभात संघ म्हणून तयार झाला. अच्छा. त्या प्रभात संघामध्ये 26 ग्रामसंघ आहेत आमच्या आणि ग्रामसंघामध्ये 10 गट आहेत. तुम्ही ज्या गटामध्ये जोडलेले आहात त्या गटामार्फत कुठला व्यवसाय केला जातो? 10 महिला आहोत आम्ही आमच्या गटामध्ये. त्यामध्ये लोणचे तयार करतो आम्ही सर्वच प्रकारचे. त्यामध्ये मिरची, आंब्याचं लोणचं, आवळ्याचं लोणचं, खूप असे सर्वच प्रकारचे लोणचे त्यामध्ये. जसं आंब्याचा सीझन असतो तेव्हा आंब्याचं लोणचं सिजनेबल लोणच्यात बुरशी येऊ नये म्हणून टिकलं पाहिजे लोणचं, यासाठी मग काय करतात? यासाठी आम्ही आरसीटी मध्ये प्रशिक्षण घेतलेलं होतं मॅम. त्यासाठी मग आम्हाला सर मार्गदर्शन करतात वेळोवेळी की ते कसं केलं पाहिजे, आपण ते कुठं नेऊन हे केलं पाहिजे, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आमच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करतो. अच्छा. लोणचे उद्योग सुरू करण्याच्या आधी तुम्ही प्रशिक्षण घेतलं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोणची शिकून घेतली. अशी किती लोणची आहेत म्हणजे एकूण? 7-8 असते. 7-8 प्रकारची लोणची तुम्ही तयार करता. मग लोणची तयार केल्यानंतर त्याच्या विक्रीचा प्रश्न येतो. हो, विक्रीचा प्रश्न. कुठे विक्री करता? मग सरस मध्ये विक्री करतो आम्ही. त्यानंतर आम्ही गावामध्ये जे करतो ते टेस्ट शहरी भागामध्ये नाही मिळत. त्यामुळे शहरी भागामध्ये मग आम्ही जेव्हा चंद्रपूरला येतो तेव्हा ते टेस्ट बघतात आणि आमचा कॉन्टॅक्ट पण घेऊन जाते. त्यामुळे त्या कॉन्टॅक्ट लगेच आम्हाला करते. मग आम्हाला ऑर्डर मिळते, मग त्या ऑर्डरनुसार आम्ही तयार करून देता लोणचं. मग तुम्ही जसं म्हटलं की शहरी लोकांना तुमच्या गावाकडची लोणच्याची चव आवडते, तर कशा प्रकारे तयार करता हे असं टेस्टी लोणचं? जे महिला करतात ना, आमचं टेस्टी असते कारण आम्ही जे लोणचं बनवतो सर्वच त्याचं साहित्य आम्ही आमच्या शेतीतूनच पिकवून घेतो. अच्छा. शेतीमध्ये पिकतो आणि ते शेती जे आम्ही करतो आम्ही ते रासायनिक खतांची नाही करत, सेंद्रिय शेती करतो. त्याच्यामुळे त्यांची टेस्ट वेगळीच असते. मग ते मोहऱ्या आम्ही जात्यावर दळतात, महिला सर्व एकत्र येऊन 10 महिला जात्यावर देतात. मग बाकीचे ते मेथी वगैरे आहे ते पाटावर आम्ही वाटून घेतो आणि मग ते सर्व मिश्रण करून आम्ही त्याला लोणचं बनवतो. आणि मग येते तेलाचा विषय. तेलाचा विषय आल्याच्या नंतर आमच्या उमेद अभियाना अंतर्गत एक पीजी म्हणून आहे उत्पादक गट,
तो जे आहे ते घाणीचे तेलाचं नाही का, लाकडी घाणीचं तेल. लाकडी घाणीचं तेल ते तयार करते पल्लेझरी या गावामध्ये. ते तेल आम्ही तिथून, म्हणजे त्यांना पण काहीतरी फायदा झाला पाहिजे, त्यांनी पण कुठेतरी समोर जाण्याचा प्रयत्न करत आहेत ना. बरोबर. मग त्यासाठी आम्ही त्यांचा तरी काय फायदा झाला पाहिजे म्हणून मी त्या बचत गटाकडून आम्ही तो तेल घेतो. कुठलं तेल घेता? मुंगफलीचं तेल आम्ही त्यामध्ये वापरतो. अच्छा. आणि त्याच्यामध्ये कोणतंच मिश्रण न राहता ते खूप छान प्रकारे त्या महिला पण तयार करतात. शुद्ध तेल तेल असते ते. म्हणजे तुमच्या शेतातच पिकवलेले सर्व मसाले मसाले. जात्यावर आणि पाट्यावर तयार करता आणि तेल सुद्धा लाकडी घाणीमध्ये तयार केलेलं. त्यामुळे तुमच्याकडची लोणची जी असतात ती टेस्टी असतात टेस्टी आणि असतात. त्यामुळे मागणी खूप असते तुमच्या मागणी लोणच्याला. खूप असते आणि सरसमध्ये आमचा कॉन्टॅक्ट घेऊन जातात. त्यानंतर मग ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतात की ताई तुमचं लोणचं आम्हाला आवडलेलं आहे, एवढा एवढा ऑर्डर आम्हाला मिळू शकते का. तर आम्ही ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतो. आता कुठल्या लोणच्याची तयारी सुरू आहे मग? आता सध्या आमचं लोणचं तयार नाही, आता सध्या शेतीचे काम होते मॅम. कापूस वगैरे त्याच्यामुळे आता काही नाही आहे. त्यामुळे आता सध्या किराणा दुकान टाकून सर्व महिलांनी, म्हणजे काहीच न करता कसं बसायचं म्हणून नाही का, त्यासाठी एक किराणा दुकान टाकला गावामध्ये. किराणा दुकान एकच होतं, मग बचत गटाने एखादं टाकलं तर चालू शकते बा, त्यासाठी मग ठेवलं ते. म्हणजे जेव्हा सीझन असतो आंब्याचा वगैरे तेव्हा लोणची तयार तयार करायची करतो आणि इतर वेळेस किराणा दुकान चालवायचं. अशा प्रकारे तुमच्या बचत गटाचं काम चालतं. काम चालू. सगळ्यात जास्त मागणी असलेलं लोणचं कोणतं आहे तुमचं? सगळ्यात जास्त मागणी असलेलं लोणचं आमचं आंब्याचं आहे. आंब्याचं लोणचं आहे आणि गावाकडचेच आंबे आणि सर्व गावाकडे. हा लोणच्याचा व्यवसाय सुरू करून तुम्हाला किती वर्ष झाले? 4 वर्ष झालं मॅडम त्याला. आणि उद्योग सखी म्हणून किती वर्षापासून काम करता तुम्ही? उद्योग सखी म्हणून मला 5 वर्ष झालं. उद्योग सखी म्हणून कामाचं स्वरूप कसं असतं तुमच्या? उद्योग सखी म्हणलं तर पहिला बचत गटामध्ये आले, मग त्यानंतर 10वी शिकून होते, पण असं वाटत होतं की आपलं काही महत्वच नाही, शिकलेला तर काही फायदाच वाटत नव्हता अच्छा. घरी. पण ज्या वेळेस हे सर लोक आले, त्यांनी सांगितलं ताई तुम्ही एवढं शिकून आहात, तुम्ही करा. म्हणजे त्यावेळेस मला वाटत नव्हतं की मी करू शकते बा म्हणून. मी काय करू शकत नाही सर असं तसं सांगितलं मी त्यांना, पण ते सर म्हणले ताई तुम्ही करू शकता, म्हणजे कोणत्याही केल्याशिवाय होत नाही. त्या मार्गदर्शनाखाली मग मी उद्योग सखी झाली. माझी उद्योग सखी म्हणून माराय पाटण या गावामध्ये निवड झाली. अच्छा. मग प्रशिक्षण घेतलं का उद्योग सखी म्हणून? हो, प्रशिक्षण आपल्या इथेच चंद्रपूरमध्ये RCT मध्ये प्रशिक्षण झालं. कुठलाही उद्योग सुरू करण्यासाठी जी कागदपत्रांची तयारी करावी लागते, डॉक्युमेंट्स? उद्योग म्हणल्याच्या नंतर डॉक्युमेंट्स आपल्याला लागणारच नाही. कुठेही म्हणलं तर आपल्याला कागदपत्राशिवाय काही हेच नाही. त्यामुळे आम्ही गटाला पण सांगतो, आम्ही स्वतःचे पण काढतो, FSSAI, त्यानंतर उद्योग आधार. आम्ही जे माल तयार करतो त्याची त्या RCT मध्येच आम्हाला प्रशिक्षण दिलं जाते की त्याला ब्रँडिंग कसं करायचं, पॅकेजिंग कसं करायचं, लेबलिंग कसं करायचं. त्या प्रशिक्षणामार्फत मग आम्ही गावामध्ये जाऊन महिलांना सांगतो की तुम्ही ह्या मालाचं तुम्ही कसं करता. आता सध्या तुमच्याकडे किती उद्योगांचं मार्गदर्शन आहे? 5 उत्पादक गट आहेत माझ्याकडे आणि गावामध्ये 10 गट आहेत. गटही वेगवेगळ्या प्रकारचे करतात. गावातले गट एक फिल्टर पाण्याचा व्यवसाय करतो. अच्छा. आमचं जे गाव आहे ते यात्रेचं आहे मॅम, माराई पाटण, त्यामुळे तिथं भरपूर चालतो. माराई पाटणची यात्रा प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध आहे आणि त्या यात्रेसाठी पाणी पुरवण्यासाठी पाणी पुरवण्याचं काम एक गट करतो आमचा. ज्यांना तुम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे ते कुठले कुठले उद्योग सुरू आहेत? ज्यावेळेस आम्ही उमेद अभियानाच्या बाहेर होतो तेव्हा त्या यात्रेमध्ये जर बघितलं तर 4 दुकानं दिसायची मॅम. अच्छा. 4 दुकानं दिसायची. आणि आता जर तुम्ही येऊन पाहसाल ना तर त्या जत्राहून जास्त दुकानं दिसतील आमचे. अच्छा. बचत गटांचे बचत गटांच्या महिलांचे नाही का. एवढं म्हणजे आमचं हे झालेलं आहे या उमेद अभियानामुळे. व्यवसाय वाढलेले आहेत आणि खूप चांगल्या प्रगती पण झालेली आहे आमच्या गावामध्ये. कारण आम्ही त्या गावामध्ये 5 कॅडर आहोत. वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करणे, महिलांना त्या समोर कशा गेल्या पाहिजे, त्या घराच्या बाहेर कशा निघल्या पाहिजेत, त्यांचा आर्थिक विकास कसा झाला पाहिजे, त्यानंतर त्यांचं जीवनमान उंचावलं कसं पाहिजे, बरोबर, यासाठी आम्ही प्रयत्न करतो. खूप छान. तर आता उद्योग सखी म्हणून किती गावांचा कारभार आहे तुमच्याकडे? माझ्याकडे 5 गावांचा कारभार आहे मॅम. आणि या 5 गावांमध्ये कोणकोणते उद्योग सुरू आहेत? एक आहे पत्रवाळी व्यवसाय करतो मॅम. त्याच्यानंतर दुसरा आहे एक किराणा दुकान टाकलेलं आहे एका उत्पादक गटानं. राहपल्ली म्हणून खुर्द म्हणून गाव आहे, त्याच्यामध्ये टेका मांडवा म्हणून गाव आहे, त्यामध्ये पत्रवाळीचा व्यवसाय चालतो. अच्छा. त्यानंतर बहारी म्हणून गाव आहे, तिथं दाल मिल, तिथं जे आपले तूर डाळ आहेत ना ते गट तयार करून देतो. अच्छा. तुरीपासून डाळ. डाळ. प्रत्येक उद्योगाला तुम्ही वेळोवेळी भेट देता, वेळोवेळी मार्गदर्शन करणे आणि उद्योग वाढवण्यासाठी काय प्रयत्न करता येतील याच्याबद्दल माहिती सांगत असता. हा, जसं डाळ मिल आहे म्हटलं तुम्ही, तुमच्या उद्योगाची पत्रावळी आहेत, मग यांच्या विक्रीसाठी पण तुमच्याकडे काही योजना असतात का?
विक्रीसाठी तर काय नाही मॅडम, आता त्यांना सांगतो आम्ही कुठेही काय, आता समजा आमच्या इकडे निघालं प्रदर्शनी वगैरे, त्या प्रदर्शनीमध्ये तुम्ही भाग घ्या. अच्छा. त्यांना वेळोवेळी सांगतो आम्ही जाऊन की तुम्ही दिला पाहिजे आपला माल. अच्छा. घरातच न ठेवता आपण कुठेतरी बाहेर जाऊ तेव्हाच आपल्या मालाची विक्री होईल ना. बरोबर. आपण घराच्या बाहेरच निघत नाही तर आपल्याला तर मार्केट पाहिजे, पण आपण घरातच राहतो म्हणून तर आपल्याला मार्केट नाही भेटणार ना. जेव्हा आपण घराच्या बाहेर निघतो तेव्हाच आपल्याला मार्केट मिळेल. बरोबर. तसं ते महिलांना समजावून सांगल्यानंतर मग महिला बाहेर निघतात आणि आपल्या मालाची विक्री करतात. अच्छा. लोणचे जे आहे ते ज्यांना खूप मागणी आहे तर कुठे कुठे विक्रीसाठी नेलंय यांना? लोणचे आमचे भरपूर जागे, चंद्रपूर जिथं प्रदर्शनी लागलेले आहे तिथं तिथं आमचे लोणचे जातात. मुंबई इकडं तिकडं, मुंबई, चंद्रपूर, नागपूर, जिथं प्रदर्शनी आहे तिथं आम्ही जातोच. तुमच्याकडे जशी शेती आहे, शेतीमध्ये मका वगैरे पिकवता तुम्ही, तर मग यासाठी खत वगैरे रासायनिक वापरता की सेंद्रिय वापरता? सेंद्रिय वापरता मॅम आम्ही. अच्छा. कुठले कुठले सेंद्रिय घटक वापरता? सेंद्रियमध्ये जे महिला आहेत ना आमच्या 10, त्यांनीच तयार करतात 10 परणी अर्क. अच्छा. हा, ते कृषी सखी म्हणून म्हणजे एक कॅडर आहे आमच्या गावामध्ये. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करतात की आपण कोणत्या प्रकारचं औषध बनवलं पाहिजे आणि कशा बनवलं पाहिजे. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करतात आणि मग आम्ही ते महिलाच बनवतात. दशपर्णी अर्क वगैरे? दशपर्णी अर्क, लिंबोळी अर्क आणि गावातच विक्री आणि करता? गावातच विक्री करतात. त्याचा वापर तुम्ही तुमच्या शेतामध्ये हो, करता? पहिला आपण वापर केल्यानंतरच आपण रिझल्ट सांगू ना मॅम. बरोबर. अशा प्रकारे सेंद्रिय शेतीसाठी सुद्धा तुमच्या वेगवेगळ्या बचत गटामार्फत दशपर्णी अर्क तयार करून विकल्या जातं. तयार करून जसं पत्रावळीच्या उद्योगाबद्दल तुम्ही सांगितलं, तर ऑर्डर आल्यानंतरच पत्रावळी ऑर्डर येते ना मॅम त्याचा आम्हाला. पत्रावळींची ऑर्डर आली की मग तुम्ही तयार करून विकतो. अच्छा. आणि असं खेडोपाडी म्हणजे आम्हाला कोणते कार्यक्रम असतील तर तिथून पण आम्हाला ऑर्डर येते. तुमच्या आजूबाजूच्या स्त्रिया असतील की ज्या फक्त शेत आणि आपलं घर एवढंच सांभाळतात, पण नवीन काही करून पाहण्याची इच्छा नसते किंवा शिक्षण नसतं, कमी शिकलेले असतात, तर अशा स्त्रियांना तुम्ही काय सांगाल? त्यांना माझं एवढंच सांगणार आहे मॅडम की जोपर्यंत आपण घराच्या बाहेर निघत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच समजत नाही. घराच्या बाहेर निघण्यानंतर जेवढं आपल्याला समजते तेवढं शेतीमध्ये नाही आहे. बरोबर. ते तर आपलं आहेच म्हणा, शेती कुठे जाणार नाही. शेती आणि मुलं बाळ हे आपल्याला सांभाळायचं आहे, त्याचा काही विषय नाही. पण जोपर्यंत आपण घराच्या बाहेर निघत नाही, घराच्या बाहेर निघलंच पाहिजे. महिलांनी सुद्धा छोटासा आपापला व्यवसाय टाकला पाहिजे. त्यांची पण आर्थिक व्यवसायामध्ये वाढ झाली पाहिजे. स्वतःसाठी खर्च म्हणजे आपल्याला जर काही लागले, कोणतीही वस्तू असो ते, तर आपल्याला मिस्टरांना मागावं लागतं. मग ते सहजासहजी दिली तर ठीक, नसेल तर महिलांची अडचण तर माहीतच असते मॅम सगळ्यांना, नाही का. त्यासाठी ते छोटासा व्यवसाय टाकून जर त्यांच्या पायावर उभं राहिल्या महिला, तर ते मागण्याची सुद्धा गरज पडत नाही आपल्याला आणि आपण आपल्या पायावर उभं राहतो. आता तुम्ही 8-9 वर्ष झाले उमेद अभियानामध्ये काम करत आहात, तर आधीची प्रियंका आणि आताची प्रियंका कसा फरक पडला याच्यामध्ये? आता म्हणजे मी जे आकाशवाणी चंद्रपूरमध्ये जे बोलत आहे ना मॅडम, याच्यावरूनच कळत आहे की माझ्यामध्ये आता काय बदल झालेला आहे. म्हणजे आत्मविश्वास वाढला? आत्मविश्वास वाढला, बोलण्याचं थोडंसं टॅलेंट वाढलं. मी 10वी शिकून होते, पण माझ्या मिस्टरांना वाटलं की उमेद अभियानामध्ये 12वी शिकून आहेत, बीएससी केलेले आहेत, पण माझी पत्नी 10वीच आहे असं त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांनी यावर्षी मला 12वीचं ऍडमिशन सुद्धा घेतलं मॅम. अरे वा. एवढं म्हणजे त्यांनी पण मला सपोर्ट केला. त्यांच्या सपोर्ट शिवाय मी पण इथपर्यंत आलेली नाही आहे. बरोबर. खूप छान सांगितलं तुम्ही. आणि अशाच ग्रामीण भागातील महिला ह्या स्वतः काम करायला लागल्या, आपले उद्योग करायला लागल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहायला, तर आपल्या देशाची सुद्धा आर्थिक प्रगती नक्कीच होणार, चांगली होणार, हे भविष्य आपल्याला दिसत आहे. माझ्या मिस्टरांनी सूट तर दिलेलीच आहे शिक्षणासाठी, तर मी त्यांचं स्वप्न साकार करणार, शिकणार पुढे. ह्या उमेद अभियान तर माझं कामच आहे म्हणा, कारण ह्या उमेद अभियानामुळेच मी आज इथपर्यंत आलेले आहे. आणि उमेद अभियानाला मी तर कधी विसरणार नाहीच म्हणा. पण जर माझ्या भविष्यामध्ये जर मला दुसरी कोणती संधी मिळाली शिक्षणामुळे, तर मी ते सुद्धा करेल. नक्कीच. तुमच्या या भविष्यातील योजनेसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आज प्रियंकाताई तुम्ही इथे आलात आणि तुमच्या उद्योग सखी आणि लोणचे व्यवसाय याबद्दल छान माहिती आमच्या श्रोत्यांना सांगितलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद मॅम.